नाही, मला तर घोडा फार बघून समाधान वाटलं. आमच्याकडे सारंगखेड्याची यात्रा भरते, त्या ठिकाणी बरेच घोडे असतात आणि आमच्याकडे जे घोड्यावर बसतात त्याला नवरदेवाच्या घोड्यावर बसल्यासारखा जो आज आभास त्यांना मला बघायला मिळाला, किंवा त्यांनी पांढऱ्या शुभ्र घोड्यावर आभूषणं घातलेल्या घोड्यावरती बसलेले जितेंद्र आव्हाड हे जरा वेगळं वाटत होतं. त्यांना प्रतिकार मोदी साहेबांनी केलेला जो काही आव्हान असेल त्या आव्हानाला विरोध करायचा होता, का नवरदेवाच्या घोड्यावर बसण्याची त्यांना हौस होती. घोड्यावर बसतील, उद्या कशावर बसतील जितेंद्र आव्हाड सांगता नाही येणार, पण हा नवरदेवाचा घोडा हा माझे मित्र आहेत. ते मी नक्की सभागृहात बसल्यानंतर त्यांना विचारेलच की तुम्ही घोड्यावर फार छान दिसत होते. ह्या पद्धतीने विरोध करण्यापेक्षा देशाला आत्ता काळाची काय गरज आहे आणि त्या पद्धतीने मोदी साहेबांनी केलेलं आव्हान याला योग्य पद्धतीने त्यांनी घेतलं पाहिजे होतं. पण यांच्या ह्या जितेंद्र आव्हाड साहेबांनी घोड्यावर बसण्याचा जो त्या ठिकाणी आनंद घेतला, एवढंच फक्त मला त्या ठिकाणी दिसलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.